कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। संयम 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 सतत हात जप करत आले मी, पण आता बास। अन्याय होतोय आणि तू फक्त बघत बसलीयस। जर हाच तुझा न्याय असेल आणि हीच तुझी इच्छा असेल तर मला नाही लढायचं हे युद्ध। माझ्या डोळ्यांसमोर त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून मी त्यांच्यावर वार केला, पण त्यांना काहीच झालं नाही। विरोचक मरत नाही, ही कसली नियती। मी वध करून सुद्धा विरोचक परत जिवंत कसा होऊ शकतो? तुझ्या नियतीमध्ये माझ्या कुटुंबाचं सुख लिहिलंच नाहीये का? माझं कुटुंब सतत विरोचकाच्या दहशतीखाली वावरतंय। त्यांना त्रास होतोय, सहन करावं लागतंय का? त्यांची काय चूक आहे? लोकांच्या वेदना कमी व्हाव्यात, संकट टळावीत म्हणून तुम्हाला वरदान दिलंस ना? मग हे असं का होतंय? माझ्या कुटुंबाच्या वाट्याला काही भोग असतील तर ते मला दे, पण माझ्या कुटुंबाला काही त्रास होता कामा नये। आज अद्वैत साहेबांवर दोनदा हल्ले झाले, एकदा अस्तिकाकडून, एकदा विरोचकाकडून। विरोचकांनी त्यांना चिरण्याची भाषा केली का? कारण अद्वैत साहेबांनी त्रेतायुगात तुला मदत केली होती। स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ते तुझ्या बाजूने लढले, त्याचं असं फळ देतेस तू त्यांना? आई, माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं ना तर चालेल आई, पण माझ्या कुंकवाला धक्का लागता कामा नये। असं काही झालं ना तर माझा तुझ्यावरचा विश्वासच उडेल का आई? मी आजवर प्रत्येक क्षणी भक्ती केलीये, पण आता माझ्या भक्तीची नाही, तुझ्या शक्तीची परीक्षा आहे। ऐक शांत हो मित्रा, शांत हो आणि प्लीज आत्ता चल इथून। मला देवी आईकडून उत्तर हवंय। माझ्या हातून विरोचकाचा वध होणार असंच म्हणाले ना ते, मग का परीक्षा घेते? आज मी विरोचकाचा वध करून सुद्धा विरोचक परत जिवंत कसा झाला? मला उत्तर हवंय।
सांगतो. उठ उठ. विरोचक अमर असूच शकत नाही. मग तरीही असं का झालं? देवी आईने असं होऊच कसं दिलं आत्या? विरोचक मेला होता ना, मग तो परत जिवंत कसा होऊ शकतो? नेत्रा हे बघ, हे खरंच खूप मोठं कोड आहे, पण असं खचून कसं चालेल? मग काय करायचं साहेब? हे सगळं ना खचण्या पलीकडे गेलंय. मित्रा, तुला होणारा त्रास कळतोय मला, तुझी तगमगही कळते आणि आजच्या सारखी संधी पुन्हा येणार नाही हेही कळतंय. पण म्हणून असं धीर सोडायचा? तू असा धीर सोडलास तर घरच्यांनी कुणाकडे बघायचंय? आत्या, आतापर्यंत आपण सगळं संयमानेच घेतलंय ना, मग तरी देवी आईने आज असं नेत्रा, तूच म्हणतेस ना, जे काही होतं ते देवी आईच्या इच्छेप्रमाणे होतं. नेत्रा, देवी आईने विरोचकाचा वध कसा करायचा हे सुद्धा ठरवलं असेल. आणि नेत्रा, बघ, तू लढतेस आणि आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत. पण नेत्रा, तूच असा धीर सोडलास तर बाकीचे सगळेच खचून जातील. नेत्रा, तू स्ट्रॉंग राहणं या घरासाठी खरंच खूप मॅटर करतं. नेत्रा, एक गोष्ट नीट लक्षात घे, वाईटावर विजय मिळवणं कठीण असतं. अगं, सामान्य माणसाला सुद्धा त्याच्या आयुष्यात ह्या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं. आणि ही तर देवी आई आणि विरोचकामधलं युद्ध आहे. पुराणात सुद्धा अशा अनेक दुष्ट शक्ती होत्या ज्यांना हरवणं देवांना कठीण झालं होतं. अशी अनेक उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर आहेत. कंस, रावण, त्यांना असं सहजासहजी हरवणं देवांना शक्य नव्हतं. पण अशा दुष्ट शक्ती जेव्हा स्वतःला अमर समजायला लागतात तेव्हाच त्यांच्या अंताची सुरुवात झालेली असते. तू विरोचकाला नेहमी सांगतेस ना की देवी आईची आज्ञा झाली की मग मी तुझा वध करेन. आज तू विरोचकावर जो वार केलास तो तू तुझ्या मनाने केलास, देवी आईची आज्ञा नव्हती ती. नाही, मला मान्य आहे ना की तिने अद्वैतवर हल्ला केला, पण एक गोष्ट लक्षात घे, ज्या गोष्टी घडतात ना त्या देवी आईने ठरवल्याप्रमाणेच घडतात. आता अस्तिकाचंच बघ ना, अद्वैतने अस्तिकाचा वापर करून घेतला आणि तिला खरंच असं वाटायला लागलं की दुर्मदला विरोचकाने मारलंय. कदाचित तेच सत्य असेल आणि म्हणून आपल्याला इतका वेळ मिळाला असेल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.